महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून चर्चित असलेली महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा आणखीही सुरूच आहे. त्यावर काही स्पष्ट झालेलं पाहायला मिळत नाहीये. राज्यातील 48 लोकसभा जागांवर कोणता पक्ष कुठून लढणार, कोणाला किती जागा द्यायच्या याविषयीचा ताळमेळ महाविकास आघाडीतील घटक पक्ष लावतच आहेत. सध्या महाविकास आघाडीचा विचार केला तर राज्यातील वातावरण त्यांच्यासाठी पोषक असल्याचं अलीकडेच मूड ऑफ नेशनच्या सर्वेच्या माध्यमातून समोर आलंय. महायुतीपेक्षा 48 जागांपैकी महायुतीपेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील असं या सर्वेत सांगण्यात आलं. परंतु जागांचा तिढा जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत पुढील समीकरण, पुढील रणनीती आखणं महाविकास आघाडीसाठी अवघडच आहे. यामध्येच महाविकास आघाडीतील सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं. त्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट आणि चर्चाही झाली. तेव्हा वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार हे नक्की झालं असल्याचं बोललं गेलं. पण आता प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला झटका देत छगन भुजबळांना ऑफर दिली आहे. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र. मंडळी, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये काल एक बैठक झाली. या झालेल्या बैठकीबद्दल नाराजी व्यक्त करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या नव्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. भुजबळांनी नवा पक्ष संघटनेचं नेतृत्व करावं, वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून त्यांना सामाजिक आणि राजकीय मदत करायला तयार आहे अशी ऑफर आंबेडकरांनी भुजबळांना दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घडामोडी सुरू आहेत. आघाडी आणि महायुती स्वतःला बेरजेचं राजकारण करताना दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे तिन्ही पक्ष आहेत. त्यांच्याकडून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जागा वाटपाचं घोराळ सुरूच असल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर नाराज असल्याचं सातत्यानं दिसलेलं पाहायला मिळते. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते देखील स्वतःची भूमिका, नाराज भूमिका वंचित पक्षाची मांडत असतात. याबद्दलचे अनेक ट्विट आपल्याला पाहायला मिळतात. लवकरच जागा वाटप निश्चित करा असं आवाहन केलं जात असतानाच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची काल बैठक झाली आहे. या बैठकीला मवियातील इतर पक्षांचे कुणीही नव्हते. त्यावरून प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. वंचितनं म्हटलंय की काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये लोकसभा जागा वाटप तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र बैठकीला वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिनिधी हे उपस्थित नव्हते. देशात आणि महाराष्ट्रात भाजप आणि RSSला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं लवचिक भूमिका घेऊन महाविकास आघाडीसोबत समझोता केलेला आहे. सत्ता परिवर्तनासाठी चर्चा पुढे जात असताना समन्वयाने महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असं सांगत बैठकीपासून दूर ठेवल्याची नाराजी वंचित बहुजन आघाडीने बोलून दाखवली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना बैठकीपासून वंचित का ठेवलं असा सवाल देखील वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केलेला पाहायला मिळतोय. दरम्यान काँग्रेसने 24 आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने यांनी 23 जागांची मागणी केली असल्याची बातमी देखील पसरलेली आहे. अर्थात राज्यात 48 जागा आहेत आणि वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ह्यांचा पक्ष सोडून काँग्रेसने आणि शिवसेना ठाकरे गटाने एवढ्या जागांची मागणी केली आहे. अर्थात 48 पैकी 47 जागा या दोघांनीच मागलेल्या असतील तर इतर दोन पक्षांनी काय करायचं असा थेट सवाल देखील वंचित बहुजन आघाडीने विचारलेला आहे. भुजबळांना जी ऑफर दिली त्यामध्ये महाविकास आघाडीत सामील होण्यास इच्छुक असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आणखी एक भूमिका मांडण्यात आलेली आहे. यांच्या याच भूमिकेमुळे ते नवा पर्याय शोधत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. ओबीसी नेत्याने राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली, अर्थात छगन भुजबळ. या घोषणेच्या अगोदर त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला. ओबीसी पक्ष काढत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. छगन भुजबळ यांना आमचा सल्ला आहे की आपण या ओबीसी संघटनेचं नेतृत्व करावं. पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक राजकीय आम्ही त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहोत अशी भूमिका या व्हिडिओच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच आंबेडकरांनी म्हटलंय त्यामुळे आंबेडकरांना नवा पर्याय उभा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत का अशा चर्चा या निमित्ताने सुरू झाल्या आहेत. यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं? वंचित बहुजन आघाडी आणि छगन भुजबळ हे एकत्र येतील का आणि महाराष्ट्रात ही नवी महायुती पाहायला मिळेल का? नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.